नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीवर मी आपल्या सर्वांकरता घेऊन आलेली आहे. बाहेर धो-धो पाऊस पडतोय आणि गरमागरम वडापाव घरच्या घरी करणार आहोत. एकदम स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगितलंय. वडापाव कसा करायचा, बटाटा छान शिजवला की आवरण कसं एकसारखे करावे. सर्वात महत्त्वाचं अंदाज माहीत असले पाहिजे. 10 लोकांच्या प्रमाणामध्ये आज आपण वडापाव करणार आहोत. ही रेसिपी 4 स्टेपमध्ये तयार होणार आहे. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण वडे करण्याकरता आपण या ठिकाणी हे बटाटे शिजायला घालणार आहोत. तर हे बटाटे मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले. तर आता आपण यामध्ये पाणी ॲड केलेले आहे आणि याला आपण आता 3 शिट्ट्या देऊन घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण या ठिकाणी वडे करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. तर सर्वात अगोदर आपण घेतलेले आहे मिरच्या. तुम्ही चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. या ठिकाणी आपण आलं आणि लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे. याचे आपण अजिबात पाणी न घालता जाडे-भरडे वाटण तयार करून घेऊया. या ठिकाणी आपले हे बटाटा वड्यासाठी झालेले जाडे-भरडे वाटण तयार झालेले आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने. या ठिकाणी आपले हे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपण हे संपूर्ण बटाट्यांची साल काढून घेतलेली आपण बघू शकता. तर अशा पद्धतीने हे आपल्याला हलक्या हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे आहे. हे संपूर्ण बटाटे थंड करूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बटाटे कुस्करून घेतलेले आहे. हे संपूर्ण अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेले. तर चला आता आपण याचे स्टफिंग तयार करण्यासाठी एक थोडीशी फोडणी देऊया. या ठिकाणी आपण कढईमध्ये तापवलेले आहे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तडतडून घेऊया मोहरी. मोहरी आपली मस्तपैकी तडतडली आहे. यामध्ये घालूया थोडेसे जिरे. जिरे देखील आपण मस्तपैकी तडतडून घेऊया. यामध्ये घालूया कढीपत्ता. कढीपत्ता देखील मस्तपैकी तेलात तडतडला आहे. यामध्ये घालूया हिंग. यामध्ये आता आपण हा ठेचा तयार करून घेतलेला, हा देखील आपण ॲड केलेला आहे. हा मस्तपैकी आपण फोडणीमध्ये परतून घेऊया. हे मस्तपैकी आपण हे खरपूस परतून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण हे शिजवून घेतलेले बटाटे, जे आपण साल काढून घेतलेले, हे देखील आपण यामध्ये ॲड करूया. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण हळद घातलेली आहे. थोडेसे लाल तिखट घातलेले आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया. हे संपूर्ण आपण एकजीव करेपर्यंत मस्तपैकी परतून घेऊया. मस्त मिक्स करूया. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तिखट तुम्हाला किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त घ्या. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण जिन्नस एकत्र करून घेतलेले. तर आता आपण यावर लिड ठेवूया आणि एक 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. वॉव! आपण बघू शकता किती मस्तपैकी या ठिकाणी आपले हे बटाट्या वड्यासाठी स्टफिंग तयार झालेले आहे.
तर हे आता आपण संपूर्ण थंड करून घेऊया. या ठिकाणी या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि हे संपूर्ण आपण थंड करून घेऊ. बटाटा वडा करण्यासाठी या ठिकाणी आपण हे कोटिंग तयार करत आहोत. त्याकरता मी घेतलेले आहे बेसन पीठ, थोडेसे लाल तिखट घेतलेले आहे, एक चिमूटभर हळद घेतलेली आहे. यामध्ये आता आपण ओवा घेऊया आणि हा ओवा आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये ॲड करूया. यामध्ये आता आपण घेतलेला आहे सोडा आणि चवीनुसार घेतलेले आहे मीठ. आता हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण हे थोडे-थोडे पाणी घालूया आणि हे क्लॉकवाईज डायरेक्शननी मिक्स करून घेऊ, जेणेकरून यामध्ये अजिबात लम्स होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. एक थोडे-थोडेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे, कारण हे आपल्याला जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही. मध्यम कन्सिस्टन्सीचे आपल्याला हे ठेवायचे आहे. त्यामुळे आपण यामध्ये थोडे-थोडे पाणी ॲड करत आहोत. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण हे क्लॉकवाईज डायरेक्शननीच मिक्स केलेले आहे संपूर्ण बेसन पीठ. बघा किती मस्त या ठिकाणी आपले हे या ठिकाणी मस्तपैकी आपले हे बटाटा वड्यासाठी कोटिंग तयार झालेले आहे. तर हे थोड्या वेळ आपण रेस्ट करायला ठेवूया आणि बटाटा वडा तयार करून घेऊया आधी प्रिपरेशन. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मॅश करून घेतलेले. बघा अशा कन्सिस्टन्सीचे आपल्याला हे ठेवायचे आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. असे मीडियम ठेवायचे आहे. तर चला आता आपली ही बटाट्याची भाजी देखील संपूर्ण थंड झालेली. तर बघा अशा पद्धतीने आपण हे बटाटा वडा सुरुवातीला तयार करून घेऊ. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवलेले आहे. अशा पद्धतीने आपण हे हातावर करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे बटाटे वडे करू शकता. तर मी अशा साइजचे केलेले आहे. या ठिकाणी आपले हे तेल देखील तापलेले आहे आणि आपले हे कोटिंग देखील तयार झालेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हा वडा डिप करूया. जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते देखील आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण वडे तयार करून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे तेलात वडे डीप फ्राय तळून घेत आहोत. बघा अशा पद्धतीने आपण हे तळत आहे आणि खूप मस्त आपल्या या ठिकाणी हे वडे तळले जात आहे आपण बघू शकता. हे वडे आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहे. लहान आचेवर अजिबात तळायची नाही. एकसारखे आवरण हे आपले तळले गेलेले पाहिजे. आवरण अजिबात कच्चे ठेवू नका. हलकासा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. मोठ्या आचेवरच तळा हे पुन्हा पुन्हा सांगते. बटाटामध्ये ओलावा असतो. जर गरम पाण्यात त्याची वाफ झाली तर तो आवरण फुटून मग बटाटा बाहेर येऊ शकतो. तर वडा हा आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा आहे. जसा आपण मेदूवडा तळतो, साबुदाणा वडा तळतो, अगदी तसेच. आहा! काय कमाल सुवास दरवळत आहे. काय सुरेख तळलेले गेलेले आहे आपले हे बटाटा वडा. किती सुंदर कोटिंग आलंय. रंग देखील बघा किती खरपूस आलाय. क्या बात है! आचारी करतात ना त्यापेक्षाही भारी. एकदम घरच्या घरी आपला हा बटाटा वडा मस्त तयार झालाय. नादच खुळा. स्टफिंग, कोटिंग, वाटण, मिरची, लसूण, कोथिंबीरचे, बटाट्याचे, पिठाचे प्रमाण सर्व अचूकच असले पाहिजे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व प्रमाण आपल्याला दिलेले आहे. घरगुती व्यवसाय जर आपण करणार असाल किंवा क्लाउड किचन जर आपण चालवणार असाल, तर खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे. ही रुबी मस्के रेसिपीवर ही रेसिपी आपण नक्की तयार करून बघा. पावसाळा स्पेशल मस्त गरमागरम बटाटा वड्याची परफेक्ट रेसिपी ही आपली तयार झालेली आहे.
आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. रेसिपी आवडल्या असल्यास रेसिपीला लाईक करा. रुबी मस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.